कधी कधी जखमा ना या शरीरावर नसतात, त्या मनाच्या आत डीप डाऊन कुठेतरी दडलेल्या असतात आणि त्या भरून काढायला औषधांची गरज लागत नाही. लागते ते वेळ, माणसं आणि थोडीशी माया. नमस्कार मंडळी, मी आहे कामेश आणि तुम्ही बघत आहे पिक्चर बाज रिव्ह्यू. दिग्दर्शक आदित्य इंगळे यांचा माया एक शांत, संवेदनशील आणि खूप अंतर्मुख चित्रपट आहे. माही तुला इचिगो इची माहित आहे? वन्स इन अ लाईफ टाईम. सगळं तेच आणि तसंच असतं. प्रत्येक वेळी येणारा अनुभव वेगळा. मुख्य भूमिकेत दमदार उपस्थिती आहे मुक्ता बर्वे, गिरीश शोक, सिद्धार्थ चांदेकर, रोहिणी अट्टांगडी आणि विजय किंकरे यांची. तर हा टिपिकल ड्रामॅटिक लव्ह स्टोरी किंवा मोठ्या ट्विस्ट अँड टर्न्सचा सिनेमा नाही. हा सिनेमा आहे लहान भावनिक हालचालींचा. तो आवाज करत नाही, तो हळूहळू आतमध्ये शिरतो, तुम्हाला त्यामध्ये सिंक करून घेऊन जातो. माया ही लंडनमध्ये स्थायिक झालेली भारतीय फिजिओथेरपिस्ट आहे. पास्टमधील काही कटू अनुभवांमुळे ती लोकांपासून इमोशनल डिस्टन्स ठेवते. तिच्या आयुष्यात एंट्री होते ती महेशशी, जो एक ॲक्सिडेंट नंतर तिचा पेशंट बनतो. महेश स्वतःचं वैवाहिक आयुष्यात फसवणुकीमुळे कटू आणि अंतर्मुख झालेला असतो. महेशचा मुलगा सिद्धार्थ हा अगदी वेगळा स्वभावाचा. तो पॉझिटिव्ह, रिस्पॉन्सिबल आणि लाईफकडे आशेने बघणारा व्यक्ती. ट्रीटमेंटच्या वेळी माया आणि महेश हे जवळ येतात आणि त्याच वेळी सिद्धार्थलाही मायाबद्दल फिलिंग्स निर्माण होतात. तर चित्रपटाचा मेन प्रश्न असा आहे, माया तिच्या पास्टच्या सावटातून बाहेर पडेल का? ती नव्याने प्रेम स्वीकारेल का? आणि जर तिने प्रेम स्वीकारलं तर ते नेमकं कोणाचं स्वीकारणार? स्टोरीवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की हा सिनेमा पारंपरिक मराठी चित्रपटाच्या चौकटीत बसणारा नाही. लंडनची पार्श्वभूमी, प्रौढ वयातील प्रेम आणि त्रिकोणी भावनिक संबंध यामुळे हा फिल्म क्लिअरली क्लास ऑडियन्सकडे झुकणारा वाटतो. त्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षक म्हणजे ऑर्डिनरी ऑडियन्स, ज्यांना स्ट्रेट फॉरवर्ड ड्रामा किंवा ठळक नाट्यमय वळणांची अपेक्षा असेल, त्यांना हा चित्रपट थोडा संथ, स्लो किंवा कमी नाट्यमय वाटू शकतो. तर ही स्ट्रॉंग कास्ट परफॉर्मन्स आणि संवेदनशील विषय यांमुळे एक्सपेक्टेशन नक्कीच उंचावतात. एक पेशंट आहे, इतका उद्धट, दारुडा आणि तिरसट माणूस आहे. Who the hell are you? मला कुणाची गरज नाहीये. हाय, बाबा जे वागलं त्यासाठी आय एम रिअली व्हेरी सॉरी. तू एक चान्स द्यायला हवास. तर स्टोरी ही डॉक्टर समीर वसंत कुलकर्णी आणि आदित्य इंगळे यांनी लिहिलेली आहे. कोअर आयडिया खूप सुंदर आहे आणि काही प्रसंगांमध्ये पटकथा प्रभावीही ठरते. लाईट मुवमेंट सुद्धा आहेत जे फिल्मला ब्रीदिंग स्पेस देतात. पण इमोशनल पीक जिथे खूप स्ट्रॉंग हिट व्हायला हवा होता तितका परिणामकारक होत नाही, कारण रिलेशनशिप्समधले कॉन्फ्लिक्ट अजून डीप एक्सप्लोअर करता आले असते तर इम्पॅक्ट आणखी वाढला असता. डायलॉग मात्र खूप नॅचरल आणि दर्जेदार आहेत. आदित्य इंगळे यांचं डायरेक्शन प्रामाणिक आहे, पण ठळकपणे लक्षात राहील असे काही वेगळेपण जाणवत नाही. त्यांनी विषयाला संवेदनशीलतेने हाताळले आहे आणि कलाकारांकडून अभिनयही चांगल्या प्रकारे करून घेतला आहे. पण नॅरेटिव्हमध्ये थोडी जास्त सिनेमॅटिक शार्पनेस असती किंवा इमोशनल इंटेन्सिटी थोडी वाढली असती तर फिल्म अजून पॉवरफुल झाला असता. परफॉर्मन्सबद्दल बोलायचं तर मुक्ता बर्वे यांनी मायाची भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे साकारली आहे. तिच्या डोळ्यांमध्ये रडलेली वेदना, तिचं इमोशनल विड्रॉवल आणि हळूहळू ओपन अप होणं ती खूप ऑनेस्टली पार पाडते. डॉक्टर गिरीश शोक यांनी महेशच्या भूमिकेत कंट्रोल्ड परफॉर्मन्स देतात. त्यांच्या चेहऱ्यावर कॅरेक्टरचं बिटरनेस ते सॉफ्टनेटपर्यंतचा प्रवास दिसतो. तर सिद्धार्थ चांदेकर यांनी पॉझिटिव्ह आणि इमोशनल मॅच्युअर मुलाची भूमिका छानपणे उभी केली आहे. तर रोहिणी अट्टांगडी आणि विजय किंकरे यांनी आपल्या भूमिका समाधानकारकपणे पार पाडल्या आहेत. पार तुंबरानी यांचे संगीत मधुर आहे आणि फिल्मच्या मूडला सूट होते. बॅकग्राऊंड स्कोअर मात्र ठीकठाक आहे, पण काही सीनमध्ये इमोशनल हाय वाढवण्याची संधी दवडली गेलेली आहे. फक्त आजार तुमच्या मनाप्रमाणे आणि तुमच्या वेळेनुसार नाही बरा होत. ते ट्रीट करायची एक पद्धत असते, त्यानेच तो बरा होतो. माणसं आधी मनानं दुखावलेली असतात, आजार नंतर मॅनिफेस्ट होतो. अमोल सालुंके यांची सिनेमॅटोग्राफी सिम्पल आणि एलिगंट आहे. लंडनचे लोकेशन्स छान टिपले गेले आहेत, मात्र एडिटिंग थोडं टाईटर असतं तर चित्रपटाला वेग आला असता. तर माया ही कथा आहे जखमांमधून उभं राहण्याची. ती सांगते प्रत्येकजण आपल्या वेदनेतून वेगवेगळ्या प्रकारे बाहेर पडतं.
कोणी लगेच पुढे जातं तर कोणी थांबतं आणि त्यांचा वेळ घेतो. हा फिल्म लवला सेलिब्रेट करत नाही, तो प्रेमाची भीती मान्य करतो. ट्रस्ट, सेल्फ एक्सेप्टन्स आणि पुन्हा एकदा जगायला तयार होणं हा या फिल्मचा कोअर आहे. उभं आयुष्य आहे तुझ्या समोर. तू प्लीज माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करणं थांबव आता. लिव्ह मी अलोन. जशी काय वेळ छाया ही माया ही कोणीतरी कुठेतरी आपल्यासाठी आहे ही जाणीव पण पुरेशी असते रे जगायला. चित्रपट हा प्रेमाला केवळ रोमॅन्स म्हणून दाखवत नाही, भावनिक जबाबदारी आणि परिपक्वतेच्या दृष्टीनेही पाहतो. कधी कधी मात्र असं वाटतं की या विचारांना अधिक प्रभावीपणे सादर करण्याची गरज होती. तर पिक्चरबाज व्हर्डिक्ट काय? माया हा गोंगाट करणारा चित्रपट नाही, तर तो शांत, संयमी आणि मनाला भिडणारा आहे. कदाचित काही ठिकाणी स्लोही वाटू शकतो, म्हणजे काही प्रसंग अधिक शार्पर होऊ शकले असते. तरीही भावनिक प्रामाणिकतेमुळे आणि अभिनयाच्या जोरावर हा पिक्चर आपला ठसा नक्की उमटवतो. तर सगळ्यांना पुढे जायचं असतं, पण पुढे जाणं प्रत्येकासाठी वेगळं असतं. माया आपल्याला आठवण करून देते, कधी कधी जग बदलण्यापेक्षा स्वतःला परत शोधणं अधिक महत्त्वाचं असतं. तुम्हाला जर हा रिव्ह्यू चांगला वाटला असेल, ऑनेस्ट वाटला असेल, तर आमच्या पिक्चरबाज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण इथे आपण फक्त चित्रपट पाहत नाही, आपण त्यामध्ये स्वतःलाही शोधतो.